मरकडवाडी या गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधात लोक तर एकवटली, परंतु ईव्हीएमच्या विरोधात लोक एकवटल्यावरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले। त्याच्यानंतर शरद पवार गेले। आता उद्या नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मरकडवाडीमध्ये जाणार आहेत। आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर आहेत। उत्तमराव जानकरजी, सातत्याने मरकडवाडीचा विषय चर्चेत येतोय। महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात गाजतोय। ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला, बॅलेटवरती निवडणुका घेण्याच्या संदर्भात तयारी केली, परंतु पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा पराभव विरोधकांनी स्वीकारावा म्हणून। आता पहिल्यांदा तर दुरुस्ती अशी करतो की ते मरकडवाडी नाही, मार्कडवाडी गाव आहे आणि मी ज्या मतदारसंघामधून निवडून आलो त्या मतदारसंघामधले एक गाव आहे। अशी 91 गाव आहेत। मतमोजणीच्या दिवशी आमचे कार्यकर्ते असे हवेमध्ये उडाले 1-2 फेऱ्याचे निकाल पाहिल्यानंतर। अरे असं होऊ कसं शकतं? लाखाच्या वरती जवळ 1,10,000 एवढ्या मताचा फरक त्या ठिकाणी होऊ कसा शकतो? आणि ही त्या तालुक्याची किंवा त्या मार्कडवाडीसारख्या अनेक गावामध्ये हा आक्रोश होता। मार्कडवाडी गावानं ठरवलं की बाबा आम्हाला ते ईव्हीएम मधलं काय कळत नाही, ते व्हीव्हीपॅट मधलं चिठ्ठी कशी छापली जाते, त्याचा ड्युरेशन पिरियड किती असतो, ते वॉशआउट कसं होतं, दुसरं ड्युएल कसं छापलं जातं, आम्हाला काय कळत नाही। आमच्या गावानं उत्तमराव जानकर यांना कायमस्वरूपी लीड दिलंय। उत्तमराव जानकर यांनी सांगितलं त्याला आम्ही लीड दिलंय। शिवाय आता जी मार्कडवाडीची परिस्थिती होती त्या ठिकाणी मला 1400 एवढं मतदान पोलिंग व्हायलाच पाहिजे होतं आणि ते होणार होतं, परंतु त्या ठिकाणी या मशीन सेट केल्या गेल्या, व्हीव्हीपॅट सेट केले गेले आणि मग त्या मार्कडवाडीच्या गावाने ठरवलं की आम्हाला मूलभूत अधिकार आहे की माझं मत कुठं गेलं हे बघायचं, तपासायची यंत्रणा नाही, कोणाकडे न्याय मागायचा आणि आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही बाहेरच्या गावामध्ये गेल्यानंतर। कारण हे गाव 5 वर्षापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला 1343 आणि हेच सातपुते विरोधात उभा होते, मोहिते पाटील त्यांच्या सोबत होते, तरी त्यांना 300 मतं म्हणजे 1043 एवढं मताधिक्य होतं आणि तालुक्यामध्ये पहिल्या नंबरचे लीडचं गाव होतं टक्केवारीमध्ये। परंतु राम सातपुते म्हणतात की जवळपास मी तिथे 28 कोटी रुपयाचा निधी जो दिलाय त्यामुळे ग्रामस्थ खुश आहेत, वेगवेगळी कामं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, त्यामुळे लोकांनी मला भरभरून मतदान केलंय। मग आता ह्या मतदानावरती शंका का उत्तमराव जानकर उपस्थित करतात? उत्तमराव जानकरांनी काही कामं केलेली नाही मतदारसंघामध्ये, त्यामुळे त्यांच्यावरती जनतेचा रोष आहे असं राम सातपुते आपली बाजू मांडतात। नाही, राम सातपुतेचा याच्यामध्ये सब्जेक्ट नाही किंवा विकास कामाचा नाही। त्या गावाच्या बाजूने एक आळंदी पंढरपूर रोड जातो आणि तो एक 18-20 कोटी रुपयाचा खर्च या हायवेचा, नॅशनल हायवेचा तो धरत असेल। त्याच्यामध्ये एक दुसरं एक काम केलं आहे त्यानं, 7 कोटीचं एक टेंडर केलं होतं, एक तलाव दुरुस्ती आणि त्या ठिकाणी 2-4 बोटी आणलेल्या आहेत। साधारणपणे शासनाचे कटिंग GST हे होऊन 6,65,00,000 रुपयाचं साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे बिल मिळालेलं आहे। त्या सगळ्या गावाचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये फक्त 35 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झाला आणि मग 6,30,00,000 रुपये गेले कुठं? हे आकडे सांगतायत की त्या गावामध्ये निधी दिला, फक्त पैसे अनेक आमदार बघितले, 10%, 20%, 5% कमिशन अधिकारी बघितले, पण 90% पैसे खाणारा असा आमदार गावानं पहिल्यांदा बघितला। त्यामुळे लोकांना असं वाटतंय की असा एवढ्या विकासाचा आमदार आमच्या गावाला असला पाहिजे। मुद्दा राम सातपुतेंचा नाही, मुद्दा असा आहे की आमचं मत गेलं कुठं ते आम्हाला त्या गावामध्ये नसू द्या, पण ज्यांना आम्ही मत दिलंय ते मत गेलं कुठं हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आम्हाला बघायचा आहे आणि त्यासाठी आम्ही बॅलेट पेपर आमच्या स्वखर्चानं आणले होते, आम्ही मतपेट्या आमच्या स्वखर्चानं तयार केल्या होत्या। मग आम्हाला ते माउथ पोलिंग का करू दिलं नाही? तिथं CRPFच्या फोर्स का घातल्या? 3 तुकडे आणल्या, 80च्या वर पोलीस आणले। मग आम्हाला मत बघण्याचा दुसरं माध्यम काय आणि आम्ही काय केलं पाहिजे गावानं?
म्हणून ते गाव बंड करून उठलं होतं. तसंच आज ही कराड तालुक्यामध्ये एक गाव बंड करून उठलेलं आहे. अशी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक गावांना अनेक ठिकाणी, आणि मी 100% सांगतो यातले 150 आमदार बनावट आहेत. ज्यांना 25.1% मतदान पडलं ते आज आमदार झालेत, आणि ज्यांना 74.99% मतं पडली ते पराभूत आहेत. तुम्ही म्हणतायत की मार्कडवाडीमध्ये अशा पद्धतीचं झालंय, परंतु आता दक्षिण कराडमधलं कोळेवाडी जे गाव आहे त्यांनी देखील ईव्हीएम वरती बहिष्काराचा ठराव जो आहे तो प्रस्ताव मंजूर केलेला आहे. म्हणजे मार्कडवाडीमध्ये जे काही सुरू होतं त्याचं लोण आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरताना पाहायला मिळतं. एक एक गाव आपली भूमिका जी आहे ते आता समोर ठेवताना पाहायला मिळतं. नक्कीच या देशातली 70% लोक, कारण मला माहिती आहे दाखवायचं पुलवामा आणि करायचं ईव्हीएम शेट, दाखवायची लाडकी बहीण आणि इकडं लाडकी मशीन, या महाराष्ट्रामधल्या कोणत्याही माणसाला हा निकाल मान्य नाही. मी गेली 3 विधानसभा निवडणुका लढतोय, पण मी कधीच ईव्हीएमवर शंका घेतली नाही, कारण त्यावेळेला ते नव्हतं. गेल्या 5 महिन्यापूर्वी आम्ही लोकसभा लढलोय, त्यावेळी नव्हतं. पण या निवडणुकीमध्ये त्यांना कधी सेट करायचं, लोकसभेला महाराष्ट्र सेट केला नाही, त्यावेळेला गुजरात केला असेल, मध्य प्रदेश केला असेल, राजस्थान, महाराष्ट्र सेट केला नाही, कारण इथं विधानसभेची निवडणूक आहे. ह्यांचा 400 पारचा नारा सुद्धा 100चाच होता, पण तरी भारताला दाखवायचं आम्ही हारलो का नाही, कुबडे घेऊन सरकार बनवावं लागलं. अरे पण 240 आले ना. म्हणजे यांना हे जे देशामध्ये चाललेलं आहे ही लोकशाही कुणीतरी वाचवली पाहिजे. मी काय पराभूत आमदार नाही, मी विजय झालेला आमदार आहे, आणि विजय झालेला आमदार त्या ठिकाणी तुम्हाला या चौथ्या मीडियाला न्याय मागतोय. उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील त्या ठिकाणी जाणार आहे, परंतु राम सातपुते यांनी सांगितलंय की या सगळ्यांना उत्तर देण्याकरता आमचे एक धनगर नेते आहेत गोपीचंद पडळकर, ते उद्या सभा घेणार आहे. पुन्हा मग मार्कडवाडीमध्ये उद्या ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल, पोलीस बंदोबस्त असेल, तुमचे समर्थक विरुद्ध त्यांचे समर्थक, अशी काहीशी ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. नाही, छोटे मोठे लोक जातील, जाण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. माझं तर म्हणणं मुख्यमंत्र्यानं जावं, त्या लोकांचं मत काय आहे, म्हणणं काय आहे ऐकून घ्यावं. स्टंटबाजी करण्यासाठी किंवा मी कसा मंत्री होण्यासाठी धडपडतोय हे दाखवण्यासाठी कोणी जाऊ नये. त्या लोकांचा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. या देशामध्ये अराजकता पसरेल आणि हे कोणीतरी वाचवलं पाहिजे. म्हणून मी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र देतोय की ह्या देशाचं समाधान करायचं असेल, या राज्यातल्या निवडणुकीचं समाधान करायचं असेल तर मी स्वतः राजीनामा देतोय. तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं मान्य करा, त्या अटीवरती माझ्या मतदारसंघाची निवडणूक घ्या, आणि मग तुम्ही दाखवा ते बरोबरही असेल, पण तुम्ही ते दाखवा. आणि ते दाखवलं तर या देशामध्ये पारदर्शकता येईल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय केलं हे सुद्धा खरोखरचे आमदार निवडून आला असाल तर त्याला मान्यता मिळेल. धन्यवाद उत्तमराव जानकर आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर. त्यांचं मत आहे की मी थेट निवडणूक आयोगालाच संपूर्ण आव्हान देतो की बॅलेट पेपरवरती माळशिरसची निवडणूक घ्या, दूध का दूध पाणी का पाणी हे सगळ्यांसमोर येईल. कारण की ईव्हीएमच्या विरोधात मार्कडवाडी हे एकमेव गाव जे शंका घेत नाही आहे, तर आता राज्यात अनेक गाव जे आहेत ते ईव्हीएमच्या विरोधातले ठराव जे आहेत ते प्रस्ताव मंजूर करत आहेत, असं मत जे आहे ते उत्तमराव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.